आता बातमी येते मुंबई विमानतळावरनं एका महिलेकडनं 2.85 किलो कोकेन पकडण्यात आलेला आहे। या महिलेला मुंबई विमानतळावर अटक झाली आहे। नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने ही कारवाई केली आहे। गणेश ठाकूर आपल्या सोबत आहेत। गणेश, या कारवाई संदर्भात तुझ्याकडे काय माहिती? नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची कारवाई आहे। यामध्ये 3 तारखेला म्हणजे काल जे 3 तारखेला जी आहे, आज या इंडियन नॅशनल जिचं नाव खियंगटे लता मुआनी असं सांगण्यात येत आहे आणि ही लोम ते मुंबई असा प्रवास करत होती आणि हिच्याकडनं 3.25 किलोचं जे आहे एक जे कॉन्ट्राबँड किंवा कोकेन जे आहे तिच्याकडनं पकडण्यात आलेलं आहे। नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने कारवाई केलेली आहे। इंटरनॅशनल व्हॅल्यूची खूप मोठी आहे आणि हा मुंबईचा जो ड्रग सर्कल आहे किंवा जे पाटी सर्कल आहे त्यांना हे ड्रग्स पुरवण्यासाठी ती आणत होती। आणि इंटरेस्टिंग असं आहे याच्यामध्ये की तिने हे सगळे ड्रग्सचे कॅप्सूल जे होते तिने आपल्या हँडबॅग मध्ये कन्सील केले होते आणि असं लपवलं होतं की जेणेकरून कोणाला संशय येणार नाही। पण नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकाऱ्यांना प्रॉपर इन्फॉर्मेशन होती आणि त्या इन्फॉर्मेशनच्या आधारावर ही कारवाई करण्यात आलेली आहे। हिला अटक करण्यात आली आणि पुढील चौकशी येते की कोणाला सप्लाय करणार होती आणि हा सोर्स काय आहे या ड्रग्सचा। गणेश, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।